स्वामी विवेकानंद ग्रंथावली. हिंदू धर्माचे पुनरुत्थान. मद्रास निवासी मित्रांनो, देशबांधवांनो आणि माझ्या स्वधर्मियांनो, हिंदू धर्माच्या प्रचारास्तव माझ्या हातून जी काही यत्किंचित सेवा घडली तिचा प्रेमाने स्वीकार करून तुम्ही माझ्या कार्यास अनुमोदन दिलेत हे बघून अत्यंत आल्हाद वाटत आहे. आता मला हा आनंद, हा संतोष तुम्ही माझी स्वतःची वा दूर विदेशी मी गेलेल्या कार्याची वैयक्तिक प्रशंसा केलीत म्हणून होत आहे अशातला मात्र भाग नाही. मला होत असलेल्या आनंदाचे कारण निराळे आहे. अभागी भारताच्या मस्तकावरून परकीय आक्रमणांचे झंझावातामागून झंझावात गेले आहेत. शतकानुशतके स्वतः आम्ही केलेली उपेक्षा आणि आमच्या विजेत्यांनी केलेली अवहेलना यांनी प्राचीन आर्यावर्ताचा महिमा मलिन झाला आहे. शतकामागून शतके या भूमीवर थैमान घालणाऱ्या प्रचंड लोंढ्यांनी हिंदू धर्मरूपी इमारतीचे कित्येक भव्य आधारस्तंभ, कित्येक सुंदर सुंदर कमानी, कोपऱ्यांच्या कितीतरी प्रशस्त शिळा निखळून वाहून गेल्या आहेत. हे सर्व खरे असले तरीही हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी मी केलेल्या यत्किंचित कार्यामुळे तुम्हास झालेला हर्ष हेच दर्शवित आहे की एवढ्यानंतरही या हिंदू धर्मरूपी इमारतीचा पाया होता तसाच अगदी शाबूत आहे. महत्त्वाचे जोड निखळलेले नाहीत. ज्या आध्यात्मिक पायावर हिंदू जातीच्या ईश्वरभक्तीचा व सर्वभूतहित कांक्षेचा वैभवशाली प्रासाद उभा आहे तो पाया होता तसाच सुदृढ आहे. त्याला काहीच धक्का लागलेला नाही. भगवान श्री रामकृष्ण देवांचा सर्वात निकृष्ट अति अपात्र दास मी भारतात आणि समस्त जगतात त्यांचा संदेश पसरवण्याचा अधिकार प्राप्त होऊन धन्य झालो आहे. तुम्ही त्यांचा सादर स्वीकार केलात. आपल्या स्वभावसिद्धात आध्यात्मिकतेमुळेच तुम्ही त्यांच्यात आणि त्यांच्या संदेशात लवकरच येऊ घातलेल्या आध्यात्मिकतेचा महापुराचा प्रारंभीचा गर्जनध्वनी ऐकला. हा महापूर आपल्या दुर्दम्य वेगाने लवकरच भारतभर पसरणार हे अटळ विधिलिखित आहे. तो आपल्या प्रचंड प्रवाहाने भारतात जे काही दुर्बल असेल, जे काही सदोष असेल ते समस्त साप धुवून नेईल आणि मग शतकानुशतके दुःख कष्ट शांतपणे सहन केल्याबद्दल बक्षीस म्हणून अभूतपूर्व गौरव प्राप्त होऊन हिंदू जातीविधात्याने तिच्यासाठी योजून ठेवलेल्या उच्चपदी आरूढ होईल आणि त्याबरोबरच मानवजातीचा आध्यात्मिक विकास साधणे हे जे तिचे अखिल मानवजातीसंबंधीचे जीवित कार्य आहे तेही ती पार पाडील. उत्तर भारतातील रहिवासी तुम्हा दाक्षिणात्यांचे विशेष ऋणी आहेत. कारण आज भारतात ज्या सर्व शक्ती कार्य करीत आहेत त्यातील अधिकांश शक्तींचे उगमस्थान तुमची ही दक्षिणच होय. श्री शंकर, रामानुज व मध्व प्रभृती महान भाष्यकार आणि युगप्रवर्तक आचार्य या तुमच्या दक्षिणेतच जन्मास आले होते. जगातील प्रत्येक अद्वैतवादी त्यांचा कायमचा ऋणी आहे ते आचार्य शंकर दक्षिणेतच जन्मले होते. पददलित अस्पृश्य परिये ज्यांच्या दिव्य स्पर्शाने अलवार भक्तात परिणत झाले ते दीनवत्सल रामानुज याच दक्षिणेत जन्म पावले होते. समस्त भारतात शक्तीचा संचार करणारे उत्तर भारतातील एकमेव महापुरुष जे चैतन्य महाप्रभू त्यांच्या शिष्यांनीही ज्यांचे नेतृत्व स्वीकारले ते महात्मा मध्वही या तुमच्या दक्षिणेतच जन्मास आले होते. पण ह्या सर्व भूतकालीन घटना होत. आजही काशी क्षेत्राच्या गौरवात तुम्हा दक्षिणवासियांचाच वाटा सर्वांपेक्षा अधिक आहे. तुमच्या उज्ज्वल त्यागाचा प्रभाव हिमालयाच्या दुर्गम शिखरांवरील पवित्र देवालयांवरही दिसून येतो. म्हणून कितीतरी महापुरुषांचे पवित्र रक्त ज्यांच्यात खेळत आहे आणि या अशा महान आचार्यांच्या आशीर्वादाने ज्यांचे जीवन धन्य झाले आहे त्या तुम्ही भगवान श्रीरामकृष्णांचा संदेश सर्वप्रथम समजावा व त्याचे आदरपूर्वक ग्रहण करावे यात खरोखर आश्चर्य ते काय. तुमची दक्षिणच वेदविद्येचे चिरंतर आगर होय. म्हणून ही गोष्ट तुम्ही अगदी सहज समजू शकाल
की हिंदू धर्मावर हल्ला चढवणाऱ्या अजाण टीकाकारांनी कितीही नाकबूल केले तरी देखील आजही श्रुतीच हिंदू धर्मातील पंथोपपंथांचा कणा आहे. मानववंशांचे अध्ययन करणाऱ्यांना किंवा भाषाशास्त्रज्ञांना वेदांच्या संहिता व ब्राह्मण विभागाचे कितीही महत्त्व वाटो, अग्निमिळे पुरोहितम ईशेत्वोर्जेत्वा शन्नो दैवीरभिष्टये प्रभृती वैदिक मंत्र उच्चारित निरनिराळ्या आकारांच्या वेदीवर नाना यज्ञांत दिलेल्या आहुतींद्वारा प्राप्त होणारी फले कितीही लोभनीय असोत, ते सर्व केवळ भोगासाठी होय. त्यापासून मोक्ष लाभेल असे म्हणाव्यास कोणीही कधी पुढे आलेला नाही. आणि म्हणूनच आरण्यक अथवा श्रुतिशीर्ष म्हणून प्रसिद्ध असलेले व आध्यात्मिकता नि मोक्ष मार्गाचे उपदेशक असे ज्ञानकांडच भारतावर नेहमी प्रभाव गाजवीत आले आहे आणि पुढेही सतत गाजवीत राहील. आधुनिक हिंदू तरुणाची अवस्था मोठी केविलवाणी असते. सनातन धर्मातील नाना मतांच्या चक्रव्यूहात खरा रस्ता कोणता हे कळेनासे होऊन तो गोंधळून जातो. स्वतःच प्रचारिलेल्या अणोहो अणियान महतो मह्यान ब्रह्माप्रमाणेच जो धर्म आपल्या लहानात लहान नि मोठ्यात मोठ्या अशा सर्वच अनुयायांच्या उपयोगी पडण्यासाठी नाना रूपे धारण करीत असतो, त्या आपल्या धर्माचे मर्म पूर्वग्रहांनी दूषित असल्यामुळे त्या आधुनिक हिंदू तरुणाला कळू शकत नाही. अशा परिस्थितीत इहलोकनिष्ठ जडवादाखेरीज आणखी काहीच जाणत नसलेल्या पाश्चात्य देशांपासून आध्यात्मिकतेचा मिणमिणता दिवा उसना घेऊन अंधारात चाचपडणारा तो आधुनिक तरुण आपल्या पूर्वजांचा धर्म समजून घेण्याचा निष्फळ यत्न करीत असतो आणि त्यात यश मिळणे साहजिकच शक्य नसल्यामुळे विफल होऊन तो एकतर घोर अज्ञेयवादी बनून जातो किंवा आपल्या जन्मजात धार्मिक स्वभावामुळे पशुजीवन जगणे न जमल्यामुळे अखेर भारतीय आध्यात्मिकतेचा किंचित वास येणारा पाश्चात्य जडवादाचा रसच वेंधळेपणाने पिऊन आंधळ्यांच्या मागोमाग जाणाऱ्या आंधळ्यांप्रमाणे मूढ लोक इतस्ततः भटकत असतात, ही कठोपनिषदाची वाणी सार्थ करीत असतो. ज्यांचा अंतरात्मा सद्गुरूंच्या संजीवक स्पर्शाने जागृत होत असतो, असे केवळ मूळभर भाग्यवानच या केविलवाण्या अवस्थेपासून बचावत असतात. भाष्यकार भगवान शंकराचार्यांनी बरोबरच म्हटले आहे, दुर्लभम त्रयम वेतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशयः. जगात 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ असून ईश्वर कृपेनेच लाभतात, त्या म्हणजे मनुष्यजन्म, मोक्षाची इच्छा आणि सिद्ध पुरुषांचा आश्रय. परमाणू, द्व्यणुक, त्रसरेणू प्रभृती संबंधीच्या अपूर्व सिद्धांतांना जन्म देणारे वैशेषिकांचे सूक्ष्म विश्लेषण म्हणा की न्यायिकांचे जातिद्रव्य गुण समयादी वस्तूविषयींचे आणखीच सूक्ष्म आणि अपूर्व तार्किक विश्लेषण म्हणा, परिणामवादाचे जनक जे सांख्य त्यांचा त्याहीपेक्षा अधिक प्रगत व गंभीर विचार प्रवाह म्हणा की ह्या विभिन्न संशोधनांचे सुपक्व फलच अशी व्यासदेवांची ब्रह्मसूत्रे म्हणा, मानवी मनाच्या या सर्व विविध विश्लेषणांचा व संश्लेषणांचा एकमात्र पाया म्हणजे श्रुतीच होय. फार काय, पण बौद्धांच्या व जैनांच्या तात्विक ग्रंथातूनही श्रुतीचे साह्य झिडकारण्यात आलेले नाही आणि निदान काही बौद्ध संप्रदायात व जैनांच्या अधिकांश ग्रंथात श्रुतीचे प्रामाण्य पूर्णपणे स्वीकारले गेले आहे. आता एवढे मात्र खरे की श्रुतीच्या काही अंशाला ते हिंसक श्रुती संबोधून अप्रमाण मानतात, कारण हा भाग प्रक्षिप्त असून ब्राह्मणांनी मागाहून जोडून दिला असे त्यांचे म्हणणे आहे. आधुनिक कालातीत स्वर्गवासी महात्मा स्वामी दयानंदांचेही असेच मत होते. प्राचीन म्हणा की अर्वाचीन म्हणा, भारतातील एकूण एक सर्व विचार प्रणालींचे केंद्र कोणते हे जर कोणी जाणू इच्छित असेल, नाना पंथोपपंथात विभागलेला हिंदू धर्माचा मूलभूत पाया कोणता हे जर कोणी बघू इच्छित असेल, तर व्यासदेवांच्या ब्रह्मसूत्रांकडेच बोट दाखवावे लागेल, यात मुळीच संदेह नाही. हिमालयाच्या निबिड अरण्यातील हृदय स्तंभित करणाऱ्या
गंभीरतेमध्ये सूर नदी गंगेच्या गंभीर ध्वनीत ध्वनी मिसळून गरजणाऱ्या अद्वैत केसरीचे अस्ति भाती प्रियचे मेघगंभीर गर्जन श्रवण करा, की वृंदावनातील मनोहर कुंजात पिया पीतमचे कोमल पूजन श्रवण करा. वाराणसी क्षेत्रातील मठामठातून साधूंच्या गाढ ध्यानात सम्मिलित व्हा, की नद्या विहारी गौरांग महाप्रभूंच्या भक्तांच्या उन्नत नृत्यात भाग घ्या. बडकेले तेन केले आदी शाखायुक्त वैशिष्ट्याद्वित मतांच्या आचार्यांच्या चरणांजवळ उपस्थित व्हा, अथवा माध्व संप्रदायाच्या आचार्यांचे बोधामृत श्रद्धापूर्वक पान करा. गृहस्थ शिखांची वाह गुरु की फते ही समरवाणी ऐका, की उदासी व निर्मला पंथीयांची ग्रंथसाहेबावरील प्रवचने श्रवण करा. संत कबीरांच्या संन्यासी शिष्यांना सत्साहेब म्हणून अभिवादन करा, की सखी संप्रदायाचे भजन ऐकण्याचा आनंद लुटा. राजपुतानातील विख्यात सुधारक दादूंच्या त्या अत्यद्भुत लिखाणाचे अध्ययन करा, की त्यांचा शिष्य राजा सुंदरदास याच्या आणि त्यानंतर पुढे जाऊन थेट त्या विचारसागर नामक ग्रंथाचा सुप्रसिद्ध प्रणेता जो निश्चलदास त्याच्या ग्रंथाचा एकाग्र चित्ताने अभ्यास करा. फार काय, उत्तर भारतातील भंगी मेहदरांना आपल्या लालगुरूच्या उपदेशांचे विवरण करण्यास सांगा. तुम्हाला आढळून येईल की या सर्व आचार्यांच्या आणि संप्रदायांच्या मतांना आधारभूत असे एक विशिष्ट धर्ममत आहे, आणि हे मूल धर्ममत म्हणजे तेच की श्रुती ज्याचा प्रमाणग्रंथ होय, गीता ज्याची भगवन्मुख निःसृत टीका होय, शारीरक सूत्रे वा ब्रह्मसूत्रे ज्याचे सुसंबंध विवरण होय, आणि परमहंस परिव्राजकाचार्यापासून तो लालगुरूंच्या मेहतर शिष्यांपर्यंत भारतातील विभिन्न संप्रदाय ज्याचे केवळ भिन्न भिन्न विकास होत. म्हणून द्वैत, विशिष्टाद्वैत व अद्वैत मतप्रतिपादक अशी मुख्य आणि इतर काही गौण भाष्य असलेले हे प्रस्थानत्रयच हिंदू धर्माचे प्रमाणभूत शास्त्र होय. प्राचीन नारशंसीच म्हणजे वेदांच्या संहित भागाचे अर्वाचीन रूप अशी जी पुराणे ती या हिंदू धर्माचा पौराणिक कथाभाग होत, आणि ब्राह्मणांचे म्हणजेच वेदांच्या क्रियात्मक भागाचे आधुनिक रूप जी तंत्रे ती त्याची कर्मकांड होत. हे प्रस्थानत्रय सर्वच पंथांचे प्रमाणभूत शास्त्र असले तरी प्रत्येक पंथांची पुराणे आणि तंत्रे मात्र वेगवेगळी आहेत. वर सांगितलेच आहे की तंत्रे ही वैदिक कर्मकांडाचीच परिवर्तित रूपे होत. या तंत्राविषयी उगाच विकृत ग्रह करून बसण्यापूर्वी ब्राह्मण भागाबरोबर आणि त्यातल्या त्यात विशेषतः अध्वर्यू ब्राह्मणाबरोबर त्यांचे अध्ययन करावे असे माझे सर्वांस सांगणे आहे. कारण आपल्याला आढळून येईल की या तंत्रामधील अधिकांश मंत्र अगदी जसेच्या तसेच ब्राह्मण भागातून घेतले आहेत, आणि या तंत्राच्या प्रभावाविषयी बोलावायचे झाल्यास आपण अगदी निर्धास्तपणे म्हणू शकतो की श्रौत निस्मार्थ कर्मे वगळल्यास हिमालयापासून तो कन्याकुमारीपर्यंत प्रचलित असलेली सर्व धर्मकर्मे या तंत्रामधूनच घेतलेली आहेत, आणि शाक्त, शैव, वैष्णव प्रभृती सर्व संप्रदायांच्या पूजा पद्धतीवर त्यांची छाप आहे. अर्थातच येथे कोणी चुकूनही असा समज करून घेऊ नये की सर्वच हिंदूंना स्वतःच्या धर्माच्या या साऱ्या मूल आधारसंबंधी पूर्ण ज्ञान असते, असे माझे म्हणणे आहे. तसले काही मी सूचित देखील करू इच्छित नाही. कारण पुष्कळ जण, विशेषतः दक्षिण बंगालमधील अनेक जण असे आहेत की ज्यांनी या साऱ्या पंथाची व प्रणालींची नावेसुद्धा ऐकली नसतील. मला म्हणावयाचे आहे केवळ इतकेच की कळत न कळत कसेही का होईना यावर उल्लेखलेला प्रस्थानत्रयातील आदेशानुसारच हिंदू आपली जीवननौका वल्हवीत असतो. ही झाली एक बाजू. दुसरीकडे बघितल्यास दिसून येईल की जिथे जिथे म्हणून हिंदी भाषा बोलली जाते तिथे तिथे अगदी खालच्यातील खालच्या जातींना देखील दक्षिण बंगालमधील कित्येक खूप वरच्या जातींपेक्षा वैदांतिक धर्म अधिक अवगत आहे. असे का? मिथिलेहून नवद्वीपात आणले गेलेले
शिरोमणी गदाधर जगदीश प्रभृती पंडितांच्या प्रतिभेने यत्नपूर्वक जोपासले गेले नि वाढवले गेलेले काही बाबतीत साऱ्या जगतातील सर्व तर्क पद्धतीमधून श्रेष्ठ ठरलेले आणि अतिशय डौलदार व वेचक शब्दात रेखीवपणे व्यक्त झालेले आणि मानवी तर्कांचे अपूर्व विश्लेषण करणारे बंगालचे न्यायशास्त्र भारतात ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्वत्र श्रद्धापूर्वक अभ्यासले जाते खरे, परंतु अत्यंत खेदाची गोष्ट ही की वेदविद्येच्या अध्ययनाची बंगाली लोकांनी सर्वस्वी हेळसांडच केली. एतवर की काही थोड्याच वर्षांपूर्वीपर्यंत पतंजलीचे महाभाष्य शिकवू शकेल असा एक देखील पंडित जिथे मिळणे दुरापास्त होते. केवळ एकदाच एक महान प्रतिभा त्या अविच्छिन्न अवच्छेदकाचे जाळे फाडून बाहेर येऊ शकली होती. एकमेव चैतन्य महाप्रभूच त्या कधी न संपणाऱ्या तर्कटांचा भेद करू शकले होते. केवळ तेव्हाच एकदा बंगालची आध्यात्मिक तंद्रा भंग पावली होती आणि काही दिवसांसाठी बंगाल भारतातील इतर प्रदेशांच्या धर्मजीवनात सहभागी झाला होता. अमळ आश्चर्याचीच गोष्ट ही की चैतन्यदेवांनी एका भारतीपासून संन्यास ग्रहण केला असल्यामुळे ते स्वतः भारतीय असले तरी वास्तविक माधवेंद्रपुरींचे शिष्य ईश्वरपुरी यांनीच त्यांची धर्मप्रतिभा प्रथम जागृत केली होती. बंगालची आध्यात्मिकता जागृत करण्याचे कार्य विधात्याने जणू पुरी संप्रदायासाठीच राखून ठेवलेले दिसते. भगवान श्री रामकृष्ण देवांनी तोतापुरीकडूनच संन्यास दीक्षा घेतली होती. चैतन्यदेवांनी व्याससूत्रांवर जे भाष्य लिहिले ते कदाचित नष्ट झाले असेल किंवा अद्याप कोणाला गवसले नसेल. त्यांचे शिष्य दक्षिणेतील माध्व संप्रदायात जाऊन मिळाले. क्रमशः रूप, सनातन आणि जीव गोस्वामींसारख्या महापुरुषांच्या आसनावर बाबाजींची वर्णी लागू लागली. साहजिकच चैतन्यदेवांच्या महान संप्रदायाला अवकळा येऊन त्याचा झपाट्याने ऱ्हास होऊ लागला होता, परंतु सांप्रत फिरून त्याच्या उत्थानाची चिन्हे दिसून येत आहेत. आशा वाटते की तो लवकरच आपला लोपलेला गौरव पुन्हा एकदा प्राप्त करून घेईल. चैतन्यदेवांचा पावन प्रभाव भारतात सर्वत्र प्रत्यास येतो. जिथे जिथे म्हणून भक्तिमार्ग चोखाळला जातो तिथे तिथे त्यांच्या नावाचा आदराने उल्लेख होत असतो. त्यांच्या चरित्राचे श्रद्धापूर्वक अध्ययन होत असते आणि त्यांच्या व्यक्तित्वाचे प्रेमाने पूजन होत असते. माझे तर अगदी साधार आणि ठाम मत आहे की साराच्या सारा वल्लभाचार्य संप्रदाय हा चैतन्यदेवांनी स्थापलेल्या संप्रदायाचीच केवळ एक विशिष्ट शाखा आहे. पण गंमत ही की त्यांची शक्ती भारतभर आजही असा विलक्षण प्रभाव गाजवित आहे याची बंगालमधील त्यांच्या नामधारी शिष्यांना मात्र गंधवार्ताही नाही. आणि असणार तरी कशी? शिष्य गाद्या पटकावून त्यावर लोळत आहेत तर स्वतः चैतन्यदेव चंडालांपर्यंत सर्वांनी भगवतभक्त व्हावे एवढेच मागणे मागत भारतभर दारोदार फिरत होते. जी एक चमत्कारिक आणि अशास्त्रीय कुलगुरू प्रथा बंगालमध्ये आणि विशेष करून बंगालमध्येच अधिक प्रचलित आहे, ती देखील भारतातील इतर प्रांतांच्या धर्मजीवनापासून बंगालच्या अलगपणाचे एक सबळ कारण होय. परंतु बंगालच्या या अलगपणाचे सर्वात महत्त्वाचे आणि मुख्य कारण असे की जो संन्यासी वर्ग आजही भारताच्या सर्वोच्च आध्यात्मिक संस्कृतीचा प्रतिनिधी व भांडारच होय, त्याची संजीवक शक्ती बंगालच्या जीवनात कधीच संचरित झाली नव्हती. बंगालमधील उच्चवर्णीयांना त्यागाची चाड नाही, भोगाकडेच त्यांचा कल. अशा परिस्थितीत आध्यात्मिक विषयात सखोल अंतर्दृष्टी त्यांना प्राप्त तरी कशी व्हावी? त्यागेन एके अमृतत्वम आनुषः. केवळ त्यागानेच मुक्ती लाभत असते हे चिरंतन सत्य खोटे कसे ठरेल? दुसरीकडे हिंदी भाषा बोलली जाणाऱ्या मुलखात मात्र प्रभावशाली त्यागी आचार्यांच्या अखंड परंपरेने वेदांताची महान तत्वे घरोघरी पोचवून दिले आहेत. विशेषतः पंजाब केसरी राणा रणजित सिंहांच्या राजवटीत त्यागाला जे प्रोत्साहन मिळाले त्या योगे अगदी खालच्यातील खालच्या जातींना देखील वेदांताच्या श्रेष्ठ उपदेशवाणीचा अलभ्य लाभ झालेला आहे. माझा चरखा देखील सारखा सो अहम मंत्र जपत असतो, असे पंजाबी शेतकऱ्याची मुलगी सात्विक गर्वाने म्हणत असते.
आणि ऋषिकेशच्या जंगलात संन्याशाची भगवी वस्त्रे परिधान केलेले कितीतरी त्यागी मेहतर वेदांताच्या अध्ययनातून घडून गेलेले मी स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितले आहेत. आणि तेही असे तसे नव्हेत, तर कितीतरी गर्विष्ठ उच्चवर्णीय व्यक्ती त्यांच्या पायांपाशी बसण्यात आनंद मानून त्यांचा उपदेश ऐकावयास मिळाल्याने स्वतःला कृतार्थ समजतील. असो, आणि मी म्हणतो, असे का न व्हावे? म्हणून मी म्हटलेच आहे ना, अंत्यात अपि परो धर्मः, हीन व्यक्तींपासून श्रेष्ठ धर्म ग्रहण करावा. सारांश. उत्तर भारतात आणि पंजाबकडे राहणारे लोक बंगाल, मुंबई वा मद्रासकडील रहिवाशांपेक्षा धर्मज्ञानाच्या बाबतीत कितीतरी पुढे गेलेले आहेत. दशनामी, बैरागी, पंथी वगैरे निरनिराळ्या संप्रदायातील फिरते त्यागी साधू प्रत्येकाच्या दाराशी जाऊन धर्मभाव पसरवित असतात. आणि हे सारे एका चतकोर भाकरीच्या मोबदल्यात. आहाहा, त्यांच्यातील अधिकांश किती उदार, किती निस्वार्थ असतात. प्रचलित कोणत्याच संप्रदायाशी स्वतःला निगडीत न करू चाहणाऱ्या कछुपंथी संप्रदायातील एक संन्यासी माझ्या माहितीचे आहेत. साऱ्या राजपुतानाभर शेकडोंनी शाळा आणि हजारोंनी धर्मार्थ दवाखाने बांधण्यास हा महात्मा कारणीभूत झाला आहे. दुर्गम अरण्यातून त्यांनी इस्पितळे उघडली आहेत. हिमालयातील दुर्लभ्य नद्यांवर लोखंडी पूल टाकले आहेत. मात्र आश्चर्य हे की स्वतः ते पैशाला अजून कधी शिवलेले नाहीत. एक कांबळ हीच काय ती त्यांची सारी दौलत. त्यांचे मुळी नावच पडून गेले आहे कांबळीवाले बाबा. किती सार्थ नाव आहे हे. दारोदार माधुकरी मागून तीवर ते जगतात. त्यातही परत आणखी एका नियमाची भर. एकाच घरून त्यांनी पुरे पोटभर अन्न मागितलेले माझ्या कधी ऐकण्यात नाही. हो, न जाणो गृहस्वामीवर उगाच वाजवीपेक्षा अधिक बोजा पडायचा. आणि बंधूंनो, ऐकून ठेवा, असे ते एकटेच साधू नाहीत. शेकडोंनी अशांची गणती करता येण्यासारखी आहे. जोपर्यंत हे असले भूदेव भारतात विद्यमान असून आपल्या दैवी चारित्र्याच्या अभेद्य पराकोटींनी सनातन धर्माचे रक्षण करीत आहेत, तोपर्यंत या प्राचीन धर्माचा विनाश होईल असे तुम्हाला वाटते काय? येथे या अमेरिकेत पादरी लोकांना वर्षाकाठी केवळ 6 महिने आणि तेही फक्त रविवारी 2 तास धर्मोपदेशाचे काम करण्याबद्दल सालाना 30,000, 40,000, 50,000, कधीकधी तर 90,000 रुपयांपर्यंत तनखा मिळत असतो. अमेरिकेतील प्रजानन स्वधर्माच्या संरक्षणासाठी लाखोंनी रुपये ओतीत असतात. आणि आमच्या बंगाली पोरांना शिकवण्यात येत असते की कांबळी बाबांसारखे हे देवतुल्य निस्वार्थ साधू ऐदी रिकामटेकडे आणि उबार भटके होत. मद्भक्तानां च ये भक्ताः ते मे भक्त तमहा मतः. माझ्या भक्तांचे जे भक्त तेच माझ्या मते माझे उत्तम भक्त होत. एक अगदी एका टोकाचा दृष्टांत घ्या. समजा की एक अगदी अज्ञ बैरागी आहे. तो देखील खेड्यापाड्यातून जिथे जिथे म्हणून जातो तिथल्या रहिवाशांमध्ये आपल्या कुवतीप्रमाणे तुलसीदास अथवा चैतन्य चरित्रामृत किंवा तो दाक्षिणात्य असल्यास अलवार संत इत्यादिकांपासून त्याला स्वतःला लाभलेले ज्ञान पसरवित असतो. याने काहीच का भले होत नसेल? आणि या सगळ्याचा मोबदला काय म्हणाल तर भाकरीचा एक तुकडा आणि लंगोटीचे एक धुडके. त्यांच्यावर निष्ठुर टीका करण्यापूर्वी बंधूंनो, एक वार थोडा विचार तर करून बघा की ज्यांच्यामुळे तुम्ही सुशिक्षित होऊ शकत आहात व समाजातील आपले स्थान सतत उन्नत ठेवू शकत आहात आणि साधू बाबाजी म्हणजे रिकामटेकडे भटके होत हा अमूल्य उपदेश देण्याबद्दल, आपल्या शिक्षकांना योग्य वेतन देण्यासाठी ज्यांना तुम्ही बेदर्द शोषून घेत आहात, त्या आपल्या गरीब स्वदेश बांधवांकरता तुम्ही स्वतः काय बरे करीत असता? कित्येक बंगाली बंधूंनी सध्या होत असलेल्या हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाला हिंदू धर्माचा नवविकास असे संबोधून त्यावर टीका केली आहे. त्यांना नव वाटावी अशीच खरोखर ही घटना आहे. कारण हिंदू धर्म अगदी नव्यानेच आता बंगालमध्ये प्रवेश करीत आहे. आतापर्यंत तिथला धर्म म्हणजे आहार, विहार आणि विवाहासंबंधी कित्येक रूढी या पलीकडे गेलाच नव्हता. श्री रामकृष्णांच्या शिष्यांनी हिंदू धर्माचा जो भाव समस्त भारतभर प्रचारित करण्याचे व्रत घेतले आहे,
तो शास्त्रानुमोदित आहे किंवा नाही या विस्तृत विषयाची चर्चा करण्याचे स्थान अर्थातच हे लहानसे पत्र नव्हे. तरी पण आमच्या टीकाकारांना आमचे मत समजण्यास बरेच सहाय्यभूत होतील असे काही मुद्दे मी येथे थोडक्यात नमूद करून ठेवतो. प्रथमतः म्हणजे मी असे कधीही प्रतिपादन केले नाही की कृत्तिवासाच्या आणि काशीदासाच्या ग्रंथांवरून हिंदू धर्माची यथार्थ धारणा होणे शक्य आहे. मग त्यांची वाणी कितीही अमृत समान असो किंवा ती श्रवण करणारे केवढेही पुण्यवान असोत, हिंदू धर्माचे यथार्थ आकलन होण्यासाठी आपल्याला वेदांना आणि दर्शनांनाच शरण जावे लागेल. समस्त भारतातील प्रमुख आचार्यांच्या व त्यांच्या शिष्यांच्या पायाशी बसून त्यांचा उपदेश श्रवण करावा लागेल. आता हिंदू धर्माचे पुनरुत्थान याचे क्रमशः वाचन पुढील भागात.